नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। तर बघा, माझा हा कस्टमरचा ब्लाऊज शिवायचा चालू आहे। तर फ्रंट पार्ट आहे आपला पॅडेड आणि मागच्या हुकाचा आपल्याला शिवायचा आहे। तर आपण रेग्युलर प्रमाणे ही शिवू शकतो, पण काय होणार, हे जे कप्स आहे ते ह्या फॅब्रिक मध्ये लगेच दिसून येतात बघा। तर अशा वेळेस आपल्याला दुसऱ्या पद्धतीने हे कप्स बसवायचे असतात, शिवायचे असतात। आता ती टेक्निक काय आहे ते तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघा। अतिशय महत्त्वाची टेक्निक आहे आणि खूप फिनिशिंग मध्ये हा प्रॉपर आपला फ्रंट पार्ट ब्लाऊजचा तयार होणार। तर मार्केटमध्ये म्हणजे आपल्याकडे शिवायला येणारे ब्लाऊज पीस खूपच असे पातळ असतात आणि आजकाल पॅडेड ब्लाऊज हे चालतच आहे। तर याच्या युट्यूबवर खूप साऱ्या पद्धती आहे, जसं बघा याला अस्तरला म्हणजे याला अस्तरचा कपडा लावून हा कप्स रेडी करून घेतात। पण अशा वेळेस काय होतं, त्यावेळेसही हा बघा हा कपडा असा दिसूनच येणार ना, ही शिलाई वगैरे दिसते, म्हणजे प्रॉपरली जी आपली फिनिशिंग पाहिजे ती नसते। तर तुम्हाला प्रॉपरली अशी फिनिशिंग ब्लाऊजला द्यायची असतात। भलेही तुम्ही ह्या ब्लाऊजचा रेट थोडासा जास्त घ्या, कारण की याला कपडाही थोडासा जास्त लागतो। म्हणजे अस्तरचा जो फॅब्रिक आहे तो जास्तीचाच लागत असतो, 1.25 मीटर तरी अस्तर आपल्याला लागत असतं। तर ते का लावायचं ते तुम्हाला आता दाखवते। चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर बघा, मी कस्टमरच्या मापानुसार फ्रंट पार्ट हा अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा कट करून ठेवलेला। तुम्हीही सेम त्याच पद्धतीने तुमचं जे पण माप असेल त्यानुसार कट करून ठेवायचा। तर बघा, हे अस्तरचं फॅब्रिक आहे, याला गळा मी कॅनव्हासवर बनवणार आहे, त्याच्यामुळे हा जॉईंटचा भाग घेतला आणि हा साईड पॅटर्न आहे आपला। तर बघा, एकदा हे अस्तरचं कटिंग केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा अस्तरचं सेम कटिंग तसंच करायचं आहे। तर बघा, मी हा सेम कटिंग याचाही पार्ट कट केला, त्यानंतर हा जो साईड पॅटर्न आहे त्याचेही मी असे 2 पार्ट पुन्हा एकदा कट केले। म्हणजे असे हे पार्ट मी 4 कट केले आणि हे पार्ट मी हे 2 पार्ट असे कट केले। म्हणजे एक लक्षात घ्या की आपण ब्लाऊज कटिंग झाल्यानंतर पुन्हा आपल्याला अस्तरचे सेम पार्ट कट करायचे असते फ्रंट पार्टचे, हा महत्त्वाचा पॉईंट आहे। ते झाल्यानंतर आता काय करूया आपण, हा जो पार्ट आहे याला एकदा अस्तर जोडून घेऊया। तर बघा, याला मी अस्तर जोडून घेते। आता हे ठेवून फ्रंट पार्टचं ही साईड पूर्ण किनार शिवून घेणार आहे, म्हणजे हा पुन्हा शिवून घ्यायचा। त्याच्यानंतर हे जे 2 पार्ट आहे आपले बघा, हा एक पार्ट, हा एक पार्ट, याला आपल्याला हा कपडा शिवून घ्यायचा। म्हणजे अस्तरला हे जे मेन फॅब्रिक आहे एकसारखं आपल्याला ठेवून असं जे पार्ट आहे ते व्यवस्थित बघायचे आणि त्या पार्टनुसार आपण हा जो एक अस्तर कट केलेला होता तो मी सगळा शिवून घेणार आहे आणि हा बाकीचा मी नंतरून शिवणार आहे। त्याला कसं अटॅच करणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। चला मग आपण हे शिवून घेऊया। तर बघा, मी हे जे अस्तर आणि फॅब्रिक होतं एकमेकांना शिवून घेतलेलं आहे। आता जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे अस्तरचा उरलेला तो आपण कट करून घेऊया। करून घेतले, आता आपण फ्रंट नेक बनवून घेऊया। तर असं केल्यानंतरच आपल्याला पुढचा गळा हा बनवायचा असतो। तर कस्टमरच्या हाईटनुसार त्यांना जेवढा गळा पाहिजे त्यानुसार आपण तो गळा बनवूया। तर बघा, मी कॅनव्हास घेतला, जे कस्टमरची गळ्याची पुढची उंची आहे 6.5ची, त्यानुसार मी गळ्याची उंची बनवते। तर गळा रुंदी मी घेतला आहे 2.5ची, कॅनव्हासची डबल घडी केली आणि जर 6.5चा गळा हवे असेल तर आपल्याला अर्धा इंच वरतून वाढवायचा असतो, म्हणजे 60ची उंची आपल्याला घ्यायची। बॉक्स बनवते। हा राऊंड शेप मी आता गळ्याला देत आहे। तर नॉर्मली असा राऊंड शेप आपल्याला द्यायचा। बाहेरून कट करून घेऊया 1 इंचाचा। आता याला आपल्याला कपडा वगैरे लावायचा नाही, आपण डायरेक्ट अस्तरावर ठेवून शिवूया। तर व्यवस्थित असा फाकलेला आहे हा गळा। तर हा जो आपण सेम अस्तराचा पुन्हा एक कटिंग केलेला होता फ्रंट पार्टचा पार्ट तो आपल्याला अगोदर घ्यायचा। हे बघा, हा एक्स्ट्राचा आपण कट केलेला पार्ट आपण घेतला, तो असा ठेवला, त्याच्यावर याचा सेंटर करून असं एकदा सेंटरला सेंटर ठेवून एक शिलाई मारून घेऊया। ओके, त्यानंतर याचाही आपल्याला जो अस्तर शिवून ठेवलेला आहे त्याचाही सेंटर घ्यायचा। आता हे फॅब्रिक सरळ ठेवायचं, याच्यावर हा पार्ट असा सेंटरला सेंटर ठेवायचा।
आता पुन्हा एक सेंटर शिलाई मारू आणि जो गळा आपण शिवलेला आहे त्याच्यावर शिलाई मारूया. आता शिलाईच्या आतून 1.5 इंच कपडा आपण कट करून टाकू, कट मारू आणि हा गळा जो आहे पलटी करून घेऊया. हा जो अस्तर आहे एक्स्ट्राचा तो आपल्याला पलटी करायचा. बघा एकदम फिनिशिंग मध्ये हा आपला पुढचा गळा तयार झालेला आहे. आता आपण दाब शिलाई मारून घेऊया. तर बघा फिनिशिंग खूप छान आलेली आहे. आता बॅक साईडनी बघा कॅनव्हास दिसतो, पण फ्रंट पार्टला आपल्याला कॅनव्हास बिलकुल दिसत नाही. म्हणजे कॅनव्हासला कपडा लावून गळा बनवण्याची पण गरज नाही. सोपी अशी पद्धत आपल्याला हे अस्तर जोडताना गळा बनवताना होते. तर आता आपण काय करूया, जे साईड पॅटर्न अस्तराचे जे आपण एक्स्ट्राचे कट केलेले होते बघा, हे अस्तर लावलेले आणि हे एक्स्ट्राचे कट केलेले ते अगोदर आपल्याला शिवून घ्यायचे. ते कसे, तर सगळ्यात पहिले आपण हे असं उलटं करूया. हा वाला पाठ ह्या साईडनी असा जाईल आणि हा वाला पाठ ह्या साईडनी असा जाईल. तर आता आपल्याला फक्त अस्तरच घ्यायचं आहे. आता एक लक्षात घ्या, अशा केल्यानंतर जर तुमचा कपडा असा पुढे मागे असेल तो आपण कट करून घ्यायचा. असं एकसारखाच कपडा आपल्याला ठेवायचा आहे. आता मी हे पार्ट आणि फक्त अस्तर घेणार आहे. आता मग तो शिवणार, हा सोडून देणार. डबल शिलाई मारणार. आता ह्या साईडचा पण पॅटर्न मी सेम पद्धतीने शिवणार, फक्त अस्तरला अस्तर जॉईन करणार. ओके, आता बघा अस्तरचा अस्तर जॉईन झाला. जी शिलाई होती ती आतल्या बाजूनी गेले. याची ही फिनिशिंग बघा, ही मधल्या साईडला जाणार आणि जे उलटी साईड आहे ती पण आपली फिनिशिंगमध्ये तयार होणार. आता जे मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईन करून ठेवलं होतं बघा, तो फॅब्रिक आणि ते फॅब्रिक आपल्याला एकमेकांना शिवून घ्यायचं आहे. आता फक्त हा वरचा पार्ट आपण धरूया. अशा पद्धतीने हा पार्ट सोडून देऊया आणि ही शिलाई मारूया. ही साईड पण आपण फक्त जे मेन फॅब्रिक आणि अस्तर होतं ते धरून शिवूया. तर आपले हे अस्तराची फिनिशिंग म्हणजे बॅक साईडची ती पण कवर झाली आणि फ्रंट पार्टची पण फिनिशिंग बघा एकदम प्रॉपरली कवर झालेली. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पार्ट जे आहे ते जोडून घ्यायचे असतात. आता कप्स कसे लावायचे ते तुम्हाला दाखवते. बघा म्हणजे जे कस्टमरचं माप आहे 32चं, तर मी 34 साईजचे कप्स घेतले. सगळ्यात अगोदर आपल्याला याचं सेंटर घ्यायचा, सेंटरवर एक पॉईंट करून घ्यायचा. ओके, याचा सेंटर आपण घेतला. आता हे जे माझी उंची आहे ब्लाऊजची, तर बघा कितीचा पाट आलेला आहे, 15चा. म्हणजे शिवून अर्धा इंच वरती जाईन आणि खालून अर्धा इंच जाईन. शिवून मला 14ची ही रेडी हवी आहे. तर अशा वेळेस काय करायचं, आपला वरचा जो अपेक्स पॉईंट आहे, आपल्याला ब्लाऊजचा अपेक्स पॉईंट आपल्याला मोजायचा असतो, तो येतो 10 ते 10:30च्या दरम्यान. तर मी वरच्या साईडनी बघा एक 10चं एक 10:30चं माप घेणार. तर किती इंचावर आला हा पॉईंट, खालून बघा
4:15 म्हणजे 4:30 ते 4च्या दरम्यान आपल्याला हे कप्स बसवायचे असतात. तर खालच्या साईडने बघा मी 4:15चं निशाण देते. तुम्ही अपेक्स पॉईंट मोजून त्यानुसार 4 ते 4:30च्या दरम्यान हे कप्स बसवायचे असतात खालच्या साईडने. आणि वरच्या साईडने मोजलं तर 10:30 10 ते अपेक्सचा पॉईंट हा येत असतो. तर मी हा 4:15चा पॉईंट ठेवला. ह्याही साईडने मी 4:15चा पॉईंट ठेवणार. आणि हा जो सेंटर आहे केलेला असे जो पॅड होता बघा मी असा करून घेतला. हा पॉईंट आणि हा पॉईंट मी चेक करणार. आणि हे जे आपला कपडा आहे फक्त बघा अर्धा इंचाचा तोच मी शिवणार आहे असा ठेवून. बघा हे जे अर्धा इंचाचा कपडा होता आपला तोच मी शिवलेला. अजिबात शिलाई इकडे नाही तिकडे जाऊ दिलेली नाही. प्रॉपरली अशी फिनिशिंग ह्या कपची होणार आहे. पॅड पण सरकणार नाही आणि फिनिशिंग पण तुम्ही बघू शकतात एकदम सुंदर अशी आलेली. आता हेच जर तुम्ही हे अस्तर लावून न शिवता फक्त हे मेन फॅब्रिक आणि हा असा अस्तर घेतला असता तर पूर्ण म्हणजे हे जे कप्स आहे ते दिसले पण असते. ब्लाऊजला जी प्रॉपर फिनिशिंग आपल्याला हवी होती ती पण आली नसती. तर ही पद्धत खूप महत्वाची आणि सोपी आहे. अस्तर जास्त लागतं तर तुम्ही रेटही जास्त नक्की घेणे. तर बघा बाबा एकदम एकसारखं सुंदर असं आपला हे डिझाईन म्हणजे पॅड बसवून झालेला आहे. आता काय करायचं अगोदर आपण एक सेंटर शिलाई मारून घेऊया. याचं रिझनही तुम्हाला मी सांगते. तर 5 नंबरची मी ही शिलाई देत असते. आपल्याला जरी म्हणजे हुका पाठीमागून लावायच्या आहे तरी पण आपण ही शिलाई मारून घ्यायची आणि ब्लाऊज शिवून झाल्यानंतर ओपन करायची. ओके. म्हणजे काय होतं आपल्याला आता हा जो पार्ट आहे एकमेकांना शिवायचा असतो बरोबर. जर मध्ये फुगा पडला तर ही जी फिनिशिंग आहे इथली प्रॉपरली अशी दिसत नाही व्यवस्थित होत नाही. तर आपण ही मधली सेंटर शिलाई दिल्याने काय होतं इथला कपडा बरोबर इथे येऊन थांबतो. हा साईडचा कपडा इकडे येऊन थांबतो आणि हा जो स्पेस आहे आपला युनिक असा तयार होत असतो. आता आपण ही साईड पॅटर्न शिवून घेऊया. म्हणजे हे फॅब्रिक आणि हे फॅब्रिक एकमेकांना शिवून घेऊया. तर बघा हा आपला फ्रंट पार्ट तयार झाला. कप पण आपले दिसत नाही. याची फिनिशिंग पण तुम्ही बघू शकतात प्रॉपरली अशी झालेली. बॅक साईड पण तुम्ही बघू शकतात खूप फिनिशिंग मध्ये हा आपला पार्ट तयार झालेला आहे. गळ्यालाही आपल्याला वेगळा असा अस्तर लावावं लागलं नाही आणि प्रॉपरली आपला गळा पण तयार झालेला. आता मी काय करणार रेग्युलर प्रमाणे 2 ते 2.5 इंचाची पट्टी बनवून हा जो अर्धा इंच फोल्ड आपण करतो ती साईड पण बनवून घेणार. ही पद्धत तुम्हाला माहिती असणार त्याच्यामुळे व्हिडिओ मी जास्त लॉंग न करता तुम्हाला सांगून दिलं. तर नक्कीच ही पद्धत तुम्ही ब्लाऊजला शिवा. अशाच पद्धतीने ब्लाऊजला कप्स अटॅच करा जेव्हा पण फॅब्रिक पातळ असेल किंवा नॉर्मली जरी म्हणजे असं नाही का कप्स दिसले नाही पण थोडासा ज्याला वजनच नाही ज्या ब्लाऊज पीसला म्हणजे आपण म्हणतो ना असा वेट नाही खूपच हलका आहे तर अशा ब्लाऊजांसाठी सुद्धा तुम्ही या पद्धतीने कप्स लावून ब्लाऊज शिवू शकतात. एकदम फिनिशिंग मध्ये हा ब्लाऊज येतो. वेट पण खूप छान आणि घातल्यानंतरही याचा लुक जो आहे खूप सुंदर असा दिसत असतो. तर तुम्ही ती पद्धत जसं कप्सला अस्तर जॉईंट करून कडाकडा शिवून जर ही केली असती अशा ब्लाऊजसाठी तर बघा खूप म्हणजे ही शिलाई अशी दिसली असती आणि फिनिशिंगही ब्लाऊजला आलेली नसती. अशा याला थोडासा टाइम लागतो अस्तरही जास्त लागतं. तर तुम्ही तुमच्या कस्टमरकडून नक्कीच याचा रेट जास्त घेत चला. आता बघा हा ब्लाऊज मी शिवणार आहे. मागचा साईड गोलच देणार आहे आणि बाही सिंपल 10ची आहे. तर मी अशा ब्लाऊजची शिलाई 450 घेतले. तुम्ही अशा ब्लाऊजची शिलाई
मग किती घेतात हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर तुमच्या इकडं म्हणजे पॅडेड ब्लाऊजची शिलाई किती तेही तुम्ही मला सांगू शकतात. आणि तुमच्या शिलाईपेक्षा अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवला तर नक्कीच 50 ते 60 रुपये तुम्ही एक्स्ट्राचा चार्ज घ्या. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशा सुंदर अशा ट्रिक शिकण्यासाठी माझा व्हिडिओ बघत चालू. थँक्यू.